फडणवीस केंद्रात मंत्री तर भाजपात विलीन करून शिंदेंना मुख्यमंत्रीपद. पृथ्वीराज चव्हाणचं विधान चर्चेत. मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार, एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं भाजपामध्ये विलय होणार का? या सगळ्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण. पृथ्वीराज चव्हाण जेव्हा एखाद्या मोठ्या राजकीय विषयावर भाष्य करतात तेव्हा त्यांची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू होते. काही दिवसापूर्वी त्यांनी एप्स्टीन फाईलमध्ये भारताशी संबंधित काही संदर्भाबाबत भाष्य केलं होतं. त्यानंतर त्या प्रकरणातील काही ईमेल आणि भारताशी संबंधित चर्चामुळे त्यांच्या या विधानाकडे अनेकांचं लक्ष गेलं. आता त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत आणखी एक मोठा दावा केला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार राजकीय वर्तुळात अशी चर्चा सुरू आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाचा भाजपामध्ये विलय करून त्यांना पुन्हा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद दिलं जाऊ शकतं. मात्र त्यांनी हेही स्पष्ट केलं आहे की ही अधिकृत माहिती नसून राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चावर आधारित माहिती आहे. आता प्रश्न असा पडतो की अशी चर्चा सुरू होण्यामागचं कारण काय असू शकतं? राजकारणात कोणतीही चर्चा अचानक सुरू होत नाही. प्रत्येक चर्चेमागं काही ना काही राजकीय गणित असतं. सध्या देशात केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारांची चर्चा सुरू आहे. त्याबरोबर भविष्यातील लोकसभा निवडणुका, मतदारसंघांची पुनर्रचना आणि राष्ट्रीय पातळीवरील नवीन राजकीय समीकरण यावरही सर्व पक्ष काम करत असल्याचं बोललं जात आहे. देवेंद्र फडणवीस हे भाजपाचे राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे नेते मानले जातात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यापूर्वी त्यांनी पक्ष संघटनेत आणि केंद्रातील नेतृत्वासोबत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे भविष्यात त्यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळू शकते अशी चर्चा अधूनमधून होत असते. पण या चर्चेतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट. 2022 मध्ये शिवसेनेत झालेल्या मोठ्या बंडानंतर एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गट उभा केला. त्यानंतर भाजपासोबत सरकार स्थापन झालं. पुढे विधानसभा निवडणुकानंतर महायुतीचं सरकार सत्तेत आलं. त्यामुळे शिंदे गट आज महाराष्ट्राच्या सत्तेतील महत्त्वाचा भाग आहे. मात्र जर भविष्यात हा गट भाजपामध्ये विलीन झाला तर त्याचा परिणाम केवळ एका पक्षावर होणार नाही, महाराष्ट्राचं संपूर्ण राजकीय समीकरण बदलू शकतं. तर भाजपाची संघटनात्मक ताकद आणखी वाढू शकते, तर शिवसेनेच्या राजकारणातही नवीन प्रश्न निर्माण होऊ शकतात. या कारणामुळे पृथ्वीराज चव्हाण यांच्या या विधानाची चर्चा केवळ मुख्यमंत्री बदलण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. खरी चर्चा आहे ती शिंदे गटाचे पुढे काय होणार. हा गट स्वतंत्र राहणार की भाजपामध्ये विलय होणार? आणि जर विलय झाला तर एकनाथ शिंदे यांची पुढची राजकीय भूमिका काय असेल? महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास पाहिला तर गेल्या काही वर्षात अशा घटना अनेक घडल्या आहेत, ज्याची सुरुवातीला फक्त चर्चा होती. 2019च्या पहाटे शपथविधी, त्यानंतर महाविकास आघाडीची स्थापना, 2022 मध्ये शिवसेनेतील बंड, 2023 मधील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट, या सर्व घटनांनी दाखवून दिलं की महाराष्ट्राच्या राजकारणात कोणताही बदल अशक्य मानता येत नाही. याच पार्श्वभूमीवर आता पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाची चर्चा अधिक रंगली आहे. कारण त्यांनी केवळ मुख्यमंत्री बदलण्याची चर्चा केली नाही तर शिंदे गटाच्या भविष्यावरही मोठा प्रश्न उपस्थित केला आहे. तथापि इथे एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात ठेवायला हवी. सध्या भाजप देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे किंवा केंद्र सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे या चर्चांना अंतिम सत्य मानता येणार नाही. पुढील काही दिवसात किंवा आठवड्यात जर काही मोठ्या राजकीय हालचाली झाल्या तर या चर्चेमध्ये किती तथ्य आहे हे स्पष्ट होईल. आता महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय कार्यकर्त्यांच्या आणि नागरिकांच्या मनात एकच प्रश्न आहे की देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार का? एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिंदे गट भाजपामध्ये विलय होणार का? या प्रश्नाची उत्तरे येणारा काळच देईल. तोपर्यंत या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू राहणार हे मात्र निश्चित. तुमच्या मते या चर्चामध्ये काही तथ्य आहे का की हा फक्त राजकीय अंदाज आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या मराठी पॉडकास्ट चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.